गेली 11 वर्ष हा संघर्ष सुरू आहे। विमानतळ चालू झालेलं आहे आणि 25 तारखेपासून रेग्युलर टेक ऑफ आणि लँडिंग हे चालू होणार आहे। आणि आम्हाला शब्द होता की त्याच्या अगोदर या विमानतळाला राष्ट्रीय नेते स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचं नाव दिलं जाणार आहे, परंतु आतापर्यंत अशी कुठलीही प्रोसिजर ही झालेली नाही। आणि म्हणून येत्या 22 तारखेला सगळ्या भूमिपुत्रांच्या वतीने, ज्याच्यात आमचे सगळे जेही या 5 जिल्ह्यात संघटना काम करतात, आमची कृती समिती असेल, आम्ही सगळेजण मिळून हा मोर्चा येत्या 22 तारखेला भिवंडीतून सुरू होणार आहे। पायी दिंडी सोहळा असेल आणि तो थेट विमानतळापर्यंत पोहोचणार आहे। आणि आम्हाला आमची मागणी जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे। रॅली काढणार आहे तर काय आणि आज या ठिकाणी आपण पाहत असाल की आमचे डोंबिवली विभागातील 27 गावकर संघर्ष समिती असेल, त्यांचे सगळे सहकारी, आमच्या माता भगिनी, या सगळ्यांच्या वतीनं इथं जनजागृती रॅलीचं आयोजन केलेलं आहे, जेणेकरून लोकांमध्ये एक जागृती व्हावी। आणि मला कल्पना आहे की याच्याने लोकांचा देखील उत्स्फूर्त असा पाठिंबा, सपोर्ट हा या आंदोलनाला असणार आहे। आणि म्हणून त्याच्या संदर्भातच जनजागृतीसाठी रॅली आहे।